आता एक महत्त्वाची बातमी, एमसीएचा अध्यक्ष होण्याचा अजिंक्य नाईक यांचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीसाठी नकार आहे। 5 डिसेंबरपर्यंत ही सुनावणी आता तहकूब करण्यात आली आहे। अजिंक्य नाईकांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली। अध्यक्षपदासाठीची ज्यांची उमेदवारी अपात्र ठरण्याची मागणी होती त्या अजिंक्य नाईकांची अध्यक्षपदी आता बिनविरोध निवड झाली असून आज जाहीर होणार विजय जो आहे तो आता निश्चित मानला जातोय। तर दुसरीकडे एमसीए निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। मतदान करण्यासाठी शरद पवार सुद्धा एमसीए कार्यालयामध्ये दाखल झालेत। आदित्य ठाकरे सुद्धा मतदान करण्यासाठी इथे आलेले आहेत। तर संध्याकाळी 7 वाजता मतमोजणी होणार आहे। आणि आता बातमी पुण्यामधून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुणे नगर परिषदेसाठी एबी फॉर्म्सचं वाटप करण्यात आलं आहे। दरम्यान उद्या सकाळी उमेदवारांकडे एबी फॉर्म पोहोचण्याची शक्यता आहे। तर अर्ज भरल्यानंतरच्या वेळात सुद्धा माघारी घेईपर्यंत युतीची चर्चा आहे, अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जात आहे। तर आज दिवसभरात अजित पवारांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय। वळत पुढच्या बातमीकडे, एचएनडी बोर्डिंग बाहेर लावलेले बोर्ड गोखले बिल्डरनं हटवले। जागेचा व्यवहार मागे घेतल्यानंतर हे बोर्ड आता काढण्यात आलेत। गोखले बिल्डरच्या कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग बाहेरील बोर्ड्स काढलेत। पुढची बातमी ही पुण्यातूनच आहे। महाराष्ट्र एटीएसनं पुण्यामध्ये सुद्धा छापेमारी केली आहे। पुण्यातील कोंढवा भागात दहशतवाद विरोधी पथकानं छापेमारी केली आहे। दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातल्या एका व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे। दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली। अद्याप या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं नसलं तरी त्याच्या घराची मात्र झडती देखील करण्यात आली आहे। तर पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसची ही छापेमारी सुरू आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट आहे आणि एटीएस कडून महाराष्ट्र एटीएस कडून विविध शहरांमध्ये छापेमारी केली जाते। खरं तर पुणे शहरातील जो एटीएसच्या रडारवर असणारा मुख्य भाग आहे तो कोंढवा परिसर असतो आणि हे सगळी दिल्लीतील घटना झाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने कोंढवा परिसरात एका घरामध्ये छापेमारी केल्याची माहिती समजते आणि या छापेमारीमध्ये एका व्यक्तीची चौकशी केल्याचं देखील समजते। या व्यक्तीकडून काही लॅपटॉप असतील, मोबाईल असतील किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याचं अनालिसिस करण्यासाठी खरं तर पाठवण्यात आलेलं आहे। गेल्या 2 महिन्यात एटीएस कडून जवळपास 3 ते 4 वेळा कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर या कारवाईला आता वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। आणखी एक महत्त्वाची बातमी, कांचन साळवी आणि अमोल खुणेंची ऑडिओ क्लिप जरांगेंनी ऐकवली आहे। तर कांचन साळवीचे आरोप मनोज जरांगेंनी खोडून काढलेत। कांचन साळवी म्हणतो काही संबंध नाही, पण माझ्याकडे पुरावे असल्याचंही जरांगेंनी सांगितलंय। इकडे संबंध आला होता काय कुठं आलं आपलं उद्या भेटून नाही का परत। बरं काय बेजार करायला लागले? नाही पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे। पॉझिटिव्ह रिपोर्ट आला म्हणतो धनंजय मुंडे ते पत्ता कट केला ना ते बाकी त्यांचे केले मग लगेच ते केलं मी काय पण बोलली ओके म्हणले तू म्हणशील तसं म्हणले हा चल जे आलते ना किती जण आलते तुम्ही म्हणले 4-5 जण होते ना। पाटील होते बरं का ते बरं काय बोललेले हा पाटील होते पाटील होते ना नाही ते म्हणलं की हा बघा ते काय का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे, जे नवीन आहे त्याला आपण तिथं मला तिथं पूर्ण सगळंच माहिती मला मी एक्साइट कशामुळे फक्त मी ऐका एक मागं पुढे हे केलं